बहिणीने किती केलं होतं हे सांगायची वेळ आहे. भावानी काय केलंय हे 4-5 महिन्यानंतर मला सांगावंच लागणार आहे. ज्याचा त्याचा हिशोब आपल्याला द्यावाच लागणार आहे. आणि मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस समोर बसलेल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात डोळा घालतो आणि त्या डोळ्यातून त्यांच्या मनात उतरत असतो. अनेक मान्यवरांची भाषणं या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि पंकजाताईंना ऐतिहासिक विजय देण्यासाठी आपापले विचार मांडले. माझ्या अगोदर आदरणीय धोंडे साहेबांचंही भाषण झालं. सर्वात दीर्घकाळ आमदार म्हणून आपली या ठिकाणी या मतदारसंघाची ख्याती आहे. पण त्यांचं भाषण ऐकत असताना निवडणूक लागल्यापासून मी मंत्री आहे का नाही माझे मलाच, कारण निवडणुकीत मंत्र्याचं काय असतं. पण धोंडे साहेबांच्या भाषणामुळं वारंवार मला जाणवत होतं की अरे धनंजय तू कृषी मंत्री आहेस, अरे धनंजय तू कृषी मंत्री आहेस. आणि क्षणभर मला विधानसभेतलं एखादा कृषी विभागावर प्रश्न उत्तराचा तास असावा आणि आमदारांनी प्रश्न विचारावे आणि मंत्र्यांनी उत्तर द्यावं, अशी थोडीशी परिस्थिती मला धोंडे साहेब आपल्या भाषणातून जाणव. पण या जाणीवेमध्ये त्यांचा सर्वात महत्वाचा अर्थ काय होता की आज खऱ्या अर्थानं कृषी विभागानं शेतकऱ्याकडे शेतकऱ्याच्या कल्याणासाठी अतिशय वेगानं वेगवेगळ्या योजना आणल्या पाहिजेत आणि त्या योजनेमधून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला अर्थजन्य मिळालं पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडली पाहिजे, ही अपेक्षा आपण माझ्याकडून व्यक्त केली आहे. आणखीन 5-6 महिने मी मंत्री म्हणून आहे. जे काही केलंय तेही मी आज सांगणार आहे. आजपर्यंत या निवडणुकीत भावाने काय केलंय, कारण भाऊ उभा नाही बहीण उभी आहे. बहिणीने किती केलं होतं हे सांगायची वेळ आहे. भावाने काय केलंय हे 4-5 महिन्यानंतर मला सांगावंच लागणार आहे. ज्याचा त्याचा हिशोब आपल्याला द्यावाच लागणार आहे. आम्हाला कामातून द्यावा लागणार आहे. तुम्हाला या निवडणुकीत मतातून द्यावा लागणार आहे. मी पहिल्यांदा राजकारणामध्ये सक्रिय 1995ला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीकडून स्वर्गीय मुंडे साहेबांनी आदरणीय खासदार रजनीताई पाटील यांना उभं केलं होतं, त्यांच्या प्रचारापासून माझी राजकीय खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. 1995ला मी विद्यार्थी होतो पुण्याला. त्यावेळेसपासून आजपर्यंत प्रत्येक लोकसभा झालेल्या प्रत्येक लोकसभेच्या वातावरणात कशा पद्धतीने निवडणुका झाल्या आणि कशा पद्धतीने निवडणुकीचे निकाल लागले, ही एक ना एक क्षण आजही माझ्या स्मरणात. या बीड जिल्ह्याचा इतिहास हे आज नाही. मी 24 तारखेच्या जाहीर सभेमध्ये 1957च्या पहिल्या निवडणुकीत या जिल्ह्याने कुणाला खासदार निवडून दिलं, परांजपे जे जातीने ब्राह्मण होते, पण या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेने ब्राह्मण जातीच्या व्यक्तीला परांजपेंना खासदार म्हणून देशाच्या सार्वभौम सभागृहात आपलं प्रतिनिधी म्हणून पाठवलं. तर त्यांची जात बघून नाही तर त्यांचं कर्तृत्व बघून. अनेक जणांचं नाव मी त्या सभेत सांगितलं, पुन्हा पुन्हा ते बोलणार नाही. पण जे जे खासदार आजपर्यंत बीड जिल्ह्याने या देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवले, ते खासदार कुठल्या जातीचे हे न पाहता ते खासदार आपल्या जिल्ह्यासाठी किती कर्तृत्ववान आहेत
हा जिल्हा कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो, जातीपातीच्या मागे उभा राहत नाही. हे आणखीनही काही जणांना कळालेलं नाही असं मला या ठिकाणी वाटतं. खरं तर ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही आहे. ही निवडणूक जिल्हा परिषद नगरपंचायतीची नाही आहे, पंचायत समितीची नाही आहे, महानगरपालिकेची नाही आहे, विधानसभेची तर बिलकुलच नाही आहे. ही निवडणूक आहे लोकसभेची. आणि लोकसभेची निवडणूक म्हणजे जगभरामध्ये आज आपल्या देशाकडे ज्यावेळेस पाहिलं जातंय, निवडणूक चालू असताना त्यावेळेस अमेरिकेपासून, ब्रिटन पासून, युरोप पासून, फ्रान्स पासून छोट्या छोट्या देशामध्ये सुद्धा आज जगातला सर्वात मोठा लोकशाही असणारा या भारत देशामध्ये सार्वजनिक निवडणुका चालू आहे. हा एक उत्सव आहे आणि तो उत्सव या ठिकाणी चालू आहे. अशा पद्धतीनं सगळं जग या निवडणुकीकडे पाहत आहे. आणि ह्या निवडणुकीकडे पाहत असताना जग हेही पाहत आहे की 10 वर्ष या देशाचं प्रधानमंत्री म्हणून आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी जे काम केलं, आपल्यापैकी नरेंद्रभाईंनी काही ना काही तुमच्या घरापर्यंत, तुमच्या अकाउंटवर पर्यंत पोहोचवलेलं आहे. मी प्रत्येकाचं अकाउंट सुद्धा सांगू शकतो. ही 10 वर्षाची किमया आहे. पण लोकसभेची निवडणूक आज देशभर चालू आहे. एकीकडे संबंध देशभरात, अगदी तामिळनाडू मध्ये सुद्धा अण्णामलाई नावाच्या एका तरुणाने रान पेटवलंय. आणि तामिळनाडू मध्ये सुद्धा 20 खासदार भारतीय जनता पार्टीच्या कमळाचे निवडून येणार असा इतिहास या देशात पहिल्यांदा घडणार आहे. म्हणजे जर देशाने तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून नरेंद्रभाई मोदींना करायचा निर्णय ठरवला असेल, आज तुम्हा सगळ्यांना विचारतो, क्षणभर बीड लोकसभा मतदारसंघ विसरून जा. क्षणभर बीड लोकसभा मतदारसंघात कुठल्या प्रश्नावरती निवडणूक लढवली जाते हे पण विसरून जा. आपले डोळे बंद करा, आपल्या मनावर हात ठेवा आणि सांगा की तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री कोण होणार आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारता आहे. कोण होणार? एवढं तर नक्की आहे. म्हणून म्हणलं की बीडची निवडणूक क्षणभर बाजूला ठेवा. कुठल्या प्रश्नावरती निवडणूक लढवली जाते हा विषय बाजूला ठेवा. तुम्हाला जर वाटतंय की हा देश पुन्हा मोदींच्या ताब्यात दिला पाहिजे आणि हे देशाच्या जनतेने जर ठरवलंय, आणि आज महायुतीच्या इथल्या मेळाव्यामध्ये आपण प्रमुख माझे सहकारी आहेत, जे एक एक गाव सांभाळतोय, एक एक गण सांभाळतोय, एक एक वार्ड सांभाळतो, एक एक गट सांभाळतो, असा इथं प्रत्येक कार्यकर्ता माझा सहकारी आज या मेळाव्याला आलाय. तुम्हाला जर वाटतं की तिसऱ्यांदा या ठिकाणी पुन्हा मोदी होणार आहेत, मग तुम्हाला बीडच्या निवडणुकीमध्ये मोदींच्या मागे तिसऱ्यांदा ते प्रधानमंत्री होत असताना इथं मात्र वेगळ्या राजकीय परिस्थितीवर बोललं जातं. अरे एक विचार करा. म्हणून मी सांगितलं ही गावाची निवडणूक नाही, तालुक्याची नाही, जिल्ह्याची आहे. तीही देशाचे लोकप्रतिनिधी सार्वभौम सभागृहात पाठवायचा आहे त्याची. इथं मात्र
जातीपातीचं एवढ्याच एका मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते समोरून, आणि आम्ही मात्र आजही या क्षणाला सर्वजण बीड जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी निवडणूक लढवतोय, जातीपातीच्या वरती नाही. मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान वाटतो सांगायला, धोंडे सर, आपण स्वातंत्र्याच्या अगोदरचा काळ सांगितला. आपण 72च्या दुष्काळामध्ये ज्वारीचे भाव त्या काळात 2000 म्हणजे आत्ताचे 72ला ज्वारीचे भाव, ज्वारी तर मिळतच नव्हती, पिवळं खावं लागत होतं. पिलो, त्या पिलो म्हणतात, आमच्याकडे पिवळं म्हणते. आणि 72चा दुष्काळ हा पाण्याचा दुष्काळ नव्हता. 72चा दुष्काळ हा अन्नधान्याचा दुष्काळ होता. त्यावेळेस अन्नधान्य पिकलंच नव्हतं, त्याचा दुष्काळ होता. पाणी नव्हता अशातला भाग नाही. म्हणून कदाचित त्या काळामधला 72चा अनेक जण मान्यवर इथं आहेत, त्यांनी सांगितलं असेल. पण आज 2800 रुपये भाव, त्यावेळेस ते 2000 रुपये, म्हणजे त्यावेळी 72चे 2000 म्हणजे साधा असेल का? मग 2 तालुक्याला 2000 रुपये त्यावेळी ज्वारी पूर्वी तर येत असेल. 72ला माझा जन्मही झाला नव्हता, त्यामुळे मला माहित नाही, म्हणून मी सांगतो. तुम्ही त्यावेळेस पासून सांगता, मग मला आज आपल्या सगळ्याला प्रश्न विचारायचा आहे की 70 वर्ष एकीकडे काँग्रेसनी एक हाती या देशाची सत्ता चालवली. देशाची जगात काय प्रतिष्ठा होती हे आपल्याला माहिती आहे. पण 10 वर्षे मोदी साहेबांनी या देशाचा कारभार हाकला आणि या देशाची प्रतिष्ठा जगात अशी करून दाखवली की जर इतर देशातल्या कुठल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी भारताच्या विरोधात एक शब्द जरी काढला तर तिथल्या प्रधानमंत्र्याला त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो. ही ताकद आपल्या देशाची मोदी साहेबांनी निर्माण केली. अरे आपल्या तालुक्यातला एक माणूस मोठा झाला, त्याचं राज्यभर नाव होऊ लागलं, तर त्याचा अभिमान आपल्याला वाटतो का नाही वाटत? त्याचा वाटतो. पण मोदीने जगात आपल्या देशाची ही ताकद निर्माण केली, त्याचं वाटत नाही. त्याचं काही नाही. ही ताकद यापूर्वी जगभरामध्ये कधीच भारताची नव्हती. आज सांगायला अभिमान वाटतो. 10 वर्षामध्ये आपल्या देशात जी आर्थिक परिस्थिती निर्माण केली आहे, ती आर्थिक परिस्थिती अशा पद्धतीने निर्माण केली आहे की आज जगामध्ये आर्थिक सक्षम असणारा 5व्या क्रमांकाचा देश कुठला, तर तो आपला भारत देश आहे, हा हिंदुस्थान आहे. आणि या निवडणुकीमध्ये देशाच्या जनतेला मोदी साहेबांनी मोदीची गॅरंटी दिली आहे की येणाऱ्या 5 वर्षात मी आपल्या देशाची आर्थिक स्थिती जगात 3ऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवेल. ज्या वेळेस आपला देश जगात आर्थिक स्थितीत 3ऱ्या क्रमांकावर असेल, त्यावेळेस आपला बीड जिल्हा कुठं असला पाहिजे, याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. जगात पैशाने हा देश 3ऱ्या क्रमांकावर जाईल, पण मावळ जिल्हा मात्र बीड जिल्ह्यात फक्त जातीचं पातीचं यावेळेस बघून त्यावेळेस बघू, ह्यो त्या जातीचा त्यो त्या जातीचा बॉम्बला काही होणार नाही. काय होईल सांगा? या निवडणुकीत, या 5 वर्षात, या लोकसभेच्या निवडणुकीत जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण करून जर आपलं मत तुम्ही वाया घालाल तर त्या मताचा अपमान तर आहेच. ज्याला तुम्ही देताय त्याला देऊन सुद्धा तुम्ही तुमच्या मताचा अपमान करताय विरोधामध्ये. पण ते मोदी साहेबांनी 10 वर्ष ज्या परिस्थितीत देश पुढे नेलाय आणि ज्या संकट काळात हा देश पुढे नेलाय,
त्यांचा सुद्धा ते अपमान असेल हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. अरे या संकटाच्या काळात संबंध जगावर संकट आलं. जगावर संकट आल्यानंतर लॉकडाऊन लागलं. खऱ्या अर्थानं 80 कोटी या देशातल्या गरिबांच्या घरात मोफत राशन द्यायचा निर्णय त्यावेळेस झाला. अरे आपण कोविडचं लागण चालू झाली, लॉकडाऊन लागला, सख्खा भाऊ मुंबईत कामाला आहे. पण लॉकडाऊन लावल्यावर इथं गावाकडे राहणारा सख्खा भाऊ म्हणत होता तू गावाकडे यायचं ना. त्याला येऊ देत होतो गावात. गळ्याच्या आण सांगा येऊ देत होतो का. पहिल्या कोविडच्या काळात माणुसकी मेली, किती माणसं मेले माहित नाही. दुसरी कोविडची लाट आली, तिसरी आली, संबंध जग. अरे ह्या आजारावर काही विलाज आहे का. माणसं मरा लागलेत. आपल्या 140 कोटी लोकसंख्येमध्ये किती माणसं मरतील असा प्रश्न ज्या वेळेस निर्माण झाला आणि आपला देश विचार करू लागला की कुठला देश आपल्याला वॅक्सिन देतोय का. पण मोदी साहेबांनी आपल्या सर्व संशोधनाच्या आणि शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवला आणि आपण लस काढली. या देशातल्या 140 कोटी माणसाला लस दिली आणि इतर देशाला सुद्धा लस पुरवायचं काम या भारतानं मोठ्या मनानं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं. आता आपल्यापैकी सगळ्यांनी लस घेतली का नाही. 2-2 घेतल्यात ना. ज्याने घेतलाय त्याने हात वर करा बरं. आता ही लस देताना मायच्यान सांगावर कुणी मोदी साहेबांनी तुमची जात विचारली होती का. धर्म विचारला होता का. मग तिथं जात नाही, तिथं धर्म नाही, तिथं फक्त माणुसकीचं काम मोदी साहेबांनी केलं. पण या निवडणुकीत मात्र आपण काय करतोय याचा जरा थोडासा विचार करा. 80 कोटी घरात आजही मोफत राशन जात आहे आणि ते 2029 पर्यंत देणारे मोदी साहेबांनी जाहीर केलंय. आता 80 कोटीची संख्या ही वाढवणार आहेत. मग मला सांगा या 80 कोटी घरात देशामध्ये किती जातीचे असतील, किती धर्माचे असतील, हे देताना मोदी साहेबांनी निवडिले का. हे वंजारा आहे, हे माळी आहे, ह्याला द्यायचं नाही. हे मराठा आहे त्याला द्यायचं आहे, हे मुस्लिम आहे त्याला द्यायचं नाही, असं निवडलं का. असं केलं का. तिथं जात पात धर्म आला नाही. तिथं गरिबी आली. ज्याला एक वेळेस अन्न मिळत नाही त्याला मोफत राशन देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. त्यावेळेस जात पात धर्म मोदी साहेबांनी कधीच बघितलं नाही. आपल्या तालुक्यात या मतदारसंघात किती जणांना उज्ज्वला कनेक्शनचं चुलीवरून गॅसवर आणले आमच्या माय मावल्या. ते गॅस कनेक्शन देताना ते कनेक्शन कुठल्या धर्माला दिलं जातंय, कुठल्या जातीला दिलं जातंय याचा विचार मोदी साहेबांनी 10 वर्षात केला का.